अभिनेता रितेश देशमुखचा राजा शिवाजी हा सिनेमा अखेर रिलीजच्या मार्गावर आलाय. येत्या 1 मेला हा सिनेमा प्रदर्शित होतोय. रितेश देशमुख स्वतः या सिनेमाचा दिग्दर्शक असून यात अभिनेता म्हणून सुद्धा दिसणार आहे. रितेश छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. मराठीतला हा पहिला बिग बजेट आणि मल्टीस्टारर सिनेमा आहे ज्यात टॉपचे मराठी आणि बॉलिवूड कलाकार पाहायला मिळतील. या सिनेमाचा टीझरही काही दिवसांपूर्वी समोर आला, तर टायटल ट्रॅक सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतोय. अजय अतुल यांचं म्युझिक या सिनेमाला लाभलंय, पण यांच्याबद्दल एक खास गोष्ट म्हणजे अतुल गोगावले यांचा लेक आर्य गोगावले या सिनेमात दिसणार आहे. राजा शिवाजी टायटल ट्रॅकमध्ये आर्यची झलक पाहायला मिळाली. अतुल यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून लेकाचं कौतुक केलंय, तर आर्यने पहिल्या संधीसाठी रितेश आणि जिनिलियाचे आभार मानलेत. साष्टांग दर्शनाचा, या देवपूजनाचा हा दैवयोग भाग्यात यावा. रितेश काका आणि जिनिलिया मॅम, माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल धन्यवाद. या लुकमधले फोटो शेअर करत लहानपणीचा रायगडावरचा फोटोही आर्यने शेअर केलाय. तर जिनिलियाने सुद्धा पोस्टवर कमेंट करून त्याचं कौतुक केलं. आमचं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि तुझ्या आई वडिलांनी तुझ्यावर उत्तम संस्कार केलेत हे तुझ्या वागण्यातून नेहमीच आम्हाला दिसून आलंय. तर दिग्दर्शक रवी जाधव यांनी त्याचं अभिनंदन करत अतुल गोगावलेला बेटा जवान हुआ अशी कमेंट केली आहे. कलाकारच नाही तर नेटकऱ्यांनी सुद्धा शुभेच्छांचा वर्षाव केलाय. आर्यबद्दल बोलायचं झालं तर तो प्रोफेशनने किक बॉक्सर आहे. 2025 मध्ये झालेला किक बॉक्सिंगचा सामनाही त्याने जिंकला होता. शिवाय बाबांसारखीच त्याला बाईक आणि कार्सची आवड आहे हे त्याच्या इंस्टाग्राम प्रोफाईलवरून दिसून येत आहे. दरम्यान स्टारकास्टबद्दल बोलायचं झालं तर विद्या बालन, फरदीन खान, संजय दत्त, बमन इराणी, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, सलमान खान, भाग्यश्री, अमोल गुप्ते, जितेंद्र जोशी अशी तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. तर राजा शिवाजी या सिनेमातून आर्य मराठी इंडस्ट्रीत पदार्पण करणार का असा सवालही चाहत्यांनी उचललाय. या गाण्यात त्याची छोटीशी झलक दिसलीये, पण येत्या काळात आर्यला मोठ्या पडद्यावर पाहायला तुम्हाला आवडेल का हे आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा. मराठी सिनेविश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी.